अपेक्षांच्या बद्दल जे तू म्हटलंस ना, हां. तर मला असं वाटतं की मैत्रीमध्ये म्हण किंवा प्रेमामध्ये म्हण, तुमच्या एकमेकांकडून अपेक्षा असतात. हं. पण जेव्हा तुम्ही संसाराला लागता, तेव्हा बरेचदा असं होतं की समाजाच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतात, कुटुंबाच्या तुमच्याकडून काही हो. अपेक्षा असतात. त्या अपेक्षा आपण दोघांनी आता एकत्रितरित्या पूर्ण करायच्या आहेत. हे एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान असतं मला वाटतं. आणि त्या आव्हानामध्येच इतकी मजा असते की मग त्यावेळेला तुमची मैत्री कामाला येते. म्हणजे आता मी अगदी पूर्वी आपले सगळे रोल्स जे होते, सगळ्या नवऱ्याने करायच्या भूमिका संसारातल्या, बाईंनी हं. करायच्या भूमिका, हे इतके वॉटर टाईट कंपार्टमेंट्स होते. हं. म्हणजे मला आठवतंय की आता बघताना म्हणजे माझ्या भाच्या आहेत ज्यांना आता मुलं झाली आहेत. तर ती मुलं जेव्हा वाढतायत, तेव्हा ती मॅटर्निटी लीव्ह जरी ती बाई घेत असेल, तरीसुद्धा पुरुषसुद्धा घेतात हो. आता पालकत्वासाठीची हो. रजा. आणि आई-वडील दोघे मिळून मुलांना वाढवतात. आता असं नाही होत, की म्हणजे डायपर्स बदलायला कुठल्याही नवऱ्याला आता बाबाला स्पेशली काही असं हे नाही वाटत, की शू केली की बाळ आईकडे देतायत असं होत नाही आता. अच्छा. म्हणजे सुमितच्या बाबतीमध्ये असं होतं, की अ, नीरज जेव्हा झाला तेव्हा मी पुण्याला होते, सुमित इकडे मुंबईमध्ये होता. आणि ते बाळ झाल्यानंतर त्याला मालिश करायला ज्या बाई यायच्या, त्या खूप रगडून त्याला मालिश करायच्या आणि तो भयंकर किंचाळून रडायचा. तर मी म्हटलं, की आणि लोकांचं म्हणणं असं असायचं, की नाही त्याने त्याचे लंग्स मोकळे होतात आणि हे होतं वगैरे. पण मी म्हटलं, "नाही, मला हे सगळंच फार अघोरी वाटतं. त्याच्यामुळे माझ्या बाळाला मीच अंघोळ घालणार." हं. आणि मग ते सगळं असं, की "अगं, तुझीच कंबर अजून दुखते आणि असं वगैरे." तर मी म्हटलं, "असलं काही नाही. मी घालायचं अंघोळ." आणि मी कॉन्फिडंट होते खूप. मला मजा यायची. म्हणजे बाळाला वाढवण्यात मला भीती कुठलीच वाटली नव्हती पहिल्या दिवसापासून. मी छान हाताळायचे बाळाला. तर सुमित आला आणि मला खूप सर्दी झाली होती तेव्हा. तर सुमित म्हणाला, की "आता मग आज मी घालणार बाळाला अंघोळ." तर सगळ्यांना असं वाटलं, की "अरे बापरे! सुमित कशी अंघोळ घालणार? एवढ्या छोट्या 29 दिवसाचं बाळ आहे फक्त आणि त्याला कसं पायावर घेऊन तो अंघोळ घालेल वगैरे." सुमितने अत्यंत कॉन्फिडेंटली त्या गोष्टी केल्या. आमच्याकडे हे असे रोल्स नाहीयेत, की हे त्यानी कसं करायचं, हे हं. मी कसं करायचं, असं काहीच नाहीये. आणि ते मला असं वाटतं, की ते आमच्या आई-वडिलांपासूनची त्या दोघांची मैत्री खूप मस्त आहे. म्हणजे माझ्या सासू आणि सासऱ्यांची एकमेकांच्या बद्दलची मैत्री, की माझ्या सासूबाई तमिळ नाहीयेत. हं. माझे सासरे तमिळ आहेत, माझ्या सासूबाई कर्नाटकातल्या आहेत आणि महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत. पप्पांनी कधीच त्यांना असं सांगितलं नाही, की "तू माझी भाषा बोल, तू माझ्या घरातलं जे जेवण, खाण, ज्या हां, पद्धतीची हां. संस्कृती आहे, तीच तू अंगीकार." हा मोकळेपणा असल्यामुळे त्या स्वतः जाऊन तमिळ शिकल्या. वाह! ते करण्याची जेव्हा तुम्हाला जबरदस्ती होत नाही, अपेक्षांचं जेव्हा ओझं नसतं ना तुमच्यावरती, हं. तेव्हा तुम्ही स्वतःहून तुम्हाला काहीतरी करावंसं वाटतं. आणि ही गोष्ट फार सुंदर आहे. आणि आमच्या बाबतीमध्ये आता असं झालंय, जसं सुमित म्हणाला, की आम्ही समांतर पण खूप प्रवास केला. सतत सारख्या एकमेकांच्या पायात येऊनच प्रवास करायला पाहिजे असं नाही. बरोबर. हं. सतत एकत्रच चाललं पाहिजे असं नाही. आम्ही कधीच स्वतःचा ब्रँड बनवून तो विकायचा प्रयत्न केला नाही. त्याच्यामुळे कदाचित आम्ही लोकांना आजपर्यंत आवडतोय. नाहीतर ते जर बरोबर. सारखे दिसत राहिलो असतो, हो. सारखं आमची जोडी करत राहिलो असतो. म्हणजे कित्येकदा आम्ही आता अशी गंमत म्हणून काहीतरी बघतो ना, की मराठीतल्या अशा जोड्या, मराठीतल्या तशा जोड्या, त्याच्यात आमचं नावच नसतं. आणि मला इतकं छान वाटतं, की नाही होत आपण ह्याच्यामध्ये. म्हणजे माझं म्हणजे मी कुणावरती कमेंट करते असं नाही, पण इतकं आम्ही स्वतःला नाही त्या पद्धतीने आम्ही आमचं ब्रँडिंग केलं ठरवून. त्याच्यामुळे आम्ही छान राहिलो, समांतरपणे वाढत राहिलो. त्याच्यामुळे आता जेव्हा ना आमचं आम्ही काहीतरी गोळा करून आणलंय हं. आणि त्याच्यानंतर परत जेव्हा एकत्र येतोय, तेव्हा वी आर एक्सचेंजिंग नोट्स. आमच्याकडे असं शेअर करायला खूप काही खूप आहे. आहे. म्हणजे आज आम्ही अ, खूप मोकळेपणाने एकमेकांना जसं असं सांगू शकतो, की "अरे, ए जरा तो सूर चुकतोय. ते जरा माझ्या आड येतंय. ते जरा बघ ना." असं आम्ही नाटकाच्या प्रोसेसमध्ये जे करतो आम्ही, ते फार छान वाढणं आमचं झालंय असं मला वाटतं. आणि परत एकदा तेंडुलकरांची आठवण आली मला जेव्हा सुमित मगाशी म्हणत होता. आम्ही एकदा सखाराम बाइंडर आम्ही जेव्हा करत होतो हं, 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 डॉक्युमेंटेशनसाठी, हं. तेव्हा एकदा मी, सोनाली, संदेश, अमृता आम्ही सगळेजण त्यांच्या घरी गेलो. सयाजी नव्हता, पण आम्ही बाकीचे सगळेजण गेलो होतो आणि अ, तेंडुलकर नाटक सोडून बाकीच्या सगळ्या विषयांवरती बोलत होते.
तर आता त्यांना नाटकावरती कसं आणायचं, तर अशी सोनाली अशी सहज बसली आणि म्हणाली, "बाबा, मी असं ठरवलंय की केस माझे हायलाइट्स आहेत ना, ते काढून टाकायचे लक्ष्मीचा रोल करताना." तर मला असं एकदम झालं की हे काय बोलते ही यांच्याशी नाटकाबद्दल बोलताना. आणि ते उसळून म्हणाले, "असा कसा ग विचार करता बाहेरून आतला? कुठल्याही पात्राला भिडताना आधी आत्म्याला म्हणजे आधी आतमध्ये उतरा, मग नंतरच्या गोष्टी हम्म. दे विल फॉल इन प्लेस." हम्म. लग्नाच्या बाबतीत तसंच असतं, मैत्रीच्या बाबतीत तसंच असतं, की जितके तुम्ही त्याच्या आत उतराल आणि तिथे मोकळेपणा असेल, तो असा बाहेर मग तो दिसायला लागतो. म्हणजे आता कॉम्पिटिशन नसते ना अशी, की तुझ्या बरोबरीची मी आहे का? की तुझ्या वरचढ आहे? का तू माझ्या वरचढ आहेस? असलं काहीच नसतं त्याच्यामध्ये. मैत्रीत आपण नाही बघ असं करत. मैत्रीत आपण प्रूव्ह नाही करायला जात. ते संसारात कधीतरी येतं मागच्या दाराने. तर ते आम्ही मागचं दार ठेवलंच नाही. ठेवलं नाही. जे काय आहे आवन-जावन सगळी पुढच्याच दारातून आहे. नाही बोल ना. हां, नाही. तर त्याच्यामुळे ती सगळी अशी मजा आहे आणि त्यावेळेला तेंडुलकरांनी आणखीन एक वाक्य म्हटलं होतं, की आम्ही असं काहीतरी म्हटलं, की "चंपाचं मन मोठंच आहे ना" वगैरे असं. तर ते म्हणाले, की "कसल्या ढोबळ संकल्पना वापरता. मन मोठं, मन कोतं असं काही नसतं. समजूत वाढत जाते जगण्याची." तर मला असं वाटतं, की ह्या वाढलेल्या समजुती सकट जेव्हा आम्ही एकत्र काहीतरी करू बघतोय, तेव्हा त्याच्यात फार मजा येते. नाटक करताना तालमी असतात. हो. हा प्रयोगा आपण दौरे असतात. आपण बसने प्रवास करतो, मैलोनमैल जातो, बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणी गावांमध्ये शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आता आउट ऑफ इंडियाही आपण प्रवास करतो. असं असतं ना, इतका वेळ आपण एकमेकांसोबत घालवतो. हो. जो आत्ताच तुम्ही म्हणालात, कारण मी कायम तुला जेव्हा फोन करते अगं सुमित नाही ग, त्यांना फोन करायचो मी नाहीच आहे घरी, म्हणजे तुम्ही हो. इतकं तुमच्यात हे होतं. पण मला इथे विचारायचंय की ना, आत्ताच्या ह्याच्यात एक वर्ड, एक शब्द खूप हा प्रचलित आहे की एकमेकांना स्पेस द्यायला. हम्म. स्पेस देणं आलं म्हणजे थोडा वेळ देणं आलं, म्हणजे सतत एकत्र राहणं नको. हम्म. मलाही माझे मित्र आहेत, मलाही माझ्या मैत्रिणी आहेत, मला माझा वेगळा एक आवडीनिवडी आहेत ज्या मला तिथे स्पेस हवी आहे, किंवा ती स्पेस हा जो शब्द आहे ती स्पेस देणं असतं. तेव्हा तुम्ही कसे हे करता, ती मॅनेज करता, किंवा याविषयी तुमचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल मत काय आहे? स्पेस सगळी स्पेस ती इकडेच असते नाही का तुम्हाला. कारण फिजिकल स्पेस काही फार म्हणजे काय काय असतं फिजिकल स्पेस, की अच्छा आता मी 4 दिवस एकटाच बाहेर चाललो फिरायला, हीच फिजिकल स्पेस असते नाही का. ती क्षणिक असते. माझ्या मते तुम्ही इथे स्पेस असणं फार गरजेचं आहे मेंटल, आणि ती स्पेस तुम्हीच क्रिएट करतात. ती स्पेस तुम्ही समोरच्यावर नाही लादू शकत, की बाबा जर आता माझ्या नजरेसमोर येऊ नकोस, मला स्पेस हवी. हेच ढोबळ अर्थ तोच होतो ना. मला स्पेस हवी म्हणजे काय, अच्छा मी जिकडे जाईन तिकडे तू नकोस मला. तर असं नसतं ते. हे खूप काय म्हणू त्याला, म्हणजे मी आज घरात जरी असतो तरी मला माझी स्पेस मिळते. घरामध्ये 5-6 जण जरी असले तरी मला माझी स्पेस काढता येते त्याच्यामध्ये. तुम्हाला तुमची स्पेस काढता यायला हवी. तुम्ही असं नाही सांगू शकत की मला जरा स्पेस हवी. हे ना हे खूप इन्सल्टिंग आहे असं मला वाटतं. स्पेस खूप आणि मुळातच मुंबईत स्पेस एवढी महाग झाली आहे. कशाला आपण उगाच ना अजून पैसे खर्च करा स्पेससाठी, नको. आपण छान इकडनं आपण आपलीच एक स्पेस निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये ते निर्वाणा अटेन करणं आहे ते, की ती कशी तुम्हाला ब्रह्मानंदी टाळी कशी लागते ती तुम्ही वर्कआउट करा. तुम्ही काय केल्याने तुम्हाला स्पेस मिळेल, की मी आज जर हार्मोनियम घेऊन बसलो, मी जर नुसतं गुणगुणत बसलो तर मला ती स्पेस मिळते. मी काही नाही, नुसतं जरी माझ्या खिडकीत जरी बसलो तरी मला ती स्पेस मिळते. तर असं नाही आहे की फिजिकल स्पेसच्या मी विरोधात आहे, आणि ती आम्ही एकमेकांना देतो. पण ह्या नाटकाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आमची जी स्पेस होती ती रंगभूमीने आता सध्या व्यापली आहे. तर मला त्याचा खूप आनंद आहे की आमची जी स्पेस आमची स्पेस आहे, की ज्याच्यावर आम्ही परफॉर्म करतोय, ज्याच्यावर आम्ही व्यक्त होतोय, ज्याच्यावर आम्ही मजा करतोय,
ज्याच्यावर आम्ही एकत्र बागडतोय आणि प्रेक्षकांना आनंद देतोय. तर ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची स्पेस आहे. ताई स्पेसच्या बद्दल मला नेहमी असं वाटतं माझी एक नणंद आहे जी फार विटी आहे ती. तर तिने एकदा असं काहीतरी लिहिलं होतं तिच्या ह्याच्यात काहीतरी झालं असेल नवऱ्याबरोबर. इफ यू आर सो बॉदर्ड अबाउट युअर स्पेस गो वर्क इन नासा असं तिने लिहिलं होतं. आणि मी एवढी हसले होते. तर मला असं वाटतं की आपण स्पेसबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आपण टुगेदरनेसबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे. येस. की स्पेसला तेव्हाच अर्थ आहे जेव्हा तुम्ही तुमचं एकमेकांबरोबर असणं हे पुरेपूर उपभोगलं आहे. त्याच्यानंतर मग त्या स्पेसला अर्थ राहतो. आणि तो अवकाश असा मागून मागून मिळत नसतो, तो असतोच. म्हणजे जशी मनःशांती ही एक गोष्ट आहे, ती तुमच्या वृत्तीची, तुमच्या पिंडाची ती गोष्ट असते. ती तुमच्याबरोबर असते किंवा ती तुमच्याबरोबर नसते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या दोघांच्या बाबतीत आता असं झालेलं आहे की आम्ही वेगळ्या वेगळ्या इतक्या गोष्टी स्वतंत्रपणे केलेल्या आहेत किंवा एकमेकांना बघत, एकमेकांना मदत करत, समांतर रीतीने, की आता आम्हाला एक काय बरं आपण म्हणू, संयुक्त अशी स्पेस पाहिजे होती. संयुक्त असा अवकाश आम्हाला हवा.